नमस्कार मंडळी. कोणालाही करता येईल इतक्या सोप्या पद्धतीनं आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आज आपण केक करणार आहोत. तोही कढईमध्ये आपण हा केक आज बेक करणार आहोत. अजिबात मैद्याचा वापर न करता अगदी पौष्टिक असा हा केक आहे ना, तो तयार होणार आहे. तुम्ही लहान मुलांना शॉर्ट टिफिनसाठी देऊ शकता किंवा चहासोबत सुद्धा हा केक खूप छान लागतो. एकदा केला तर 8 दिवस आरामात हा केक टिकतो. बऱ्याच वेळेला काही जणांना खूप क्रीम असलेला केक अजिबात आवडत नाही, तर त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे. शिवाय अगदी झटपट तयार होतो, तेही अगदी कमी साहित्यात. कसा करायचा? चला पाहूया. नमस्कार, मी ज्योती. तुम्हा सगळ्यांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. केक करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची तयारी म्हणजे इथं केक टिनला इथे मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. चौकोनी आकाराचा मी केक टिन वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही घरातील कोणतंही स्टीलचं भांडं वापरू शकता. कुकरचा आपला स्टीलचा डबा असतो तो घेतला तरीही चालेल. तळाशी थोडंसं तेल किंवा तूप लावून मैदा भरभरून व्यवस्थित काढून घेतलात ना तरीही चालेल, जर बटर पेपर नसेल तर. त्यानंतर जाड उडाची कढई घेतली, त्याच्या तळाशी थोडं मीठ घातलं आणि त्यावरती स्टँड ठेवलाय आणि ही कढई आपल्याला मोठ्या आचेवरती प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे. त्यासाठी कढईवरती मी एक अशी मोठी कढई झाकत आहे, जेणेकरून त्यातील जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही आणि कढई व्यवस्थित प्रीहीट होईल. तर कढई मी अगदी मोठ्या आचेवरती 10 मिनिटासाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे. आता पटकन आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप यामध्ये मी साखर घेतलेली आहे. अर्धा कप इथे दही घ्यायचं आहे, तेही अगदी गोड दही हवं, अजिबात तो आंबट नसावं. इथं सांगितलेलं साहित्य घरातील कोणत्याही वाटीने मोजून घेतलात ना तरीही चालेल. आता ह्यामध्ये साधारण 10 रुपयाचं एक पाकिट असतं मिल्क पावडरचं, ते घालून घेतलं. पाव कप इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलात ना तरीही चालेल, जे आपण रेग्युलर भाजी आमटीसाठी तेल वापरतो ते वापरायचं. त्यानंतर अर्धा कप इथे मी दूध घेतलेलं आहे. त्यातील पाव कप दूध मी सुरुवातीला घालून घेतलं. पाव कप दूध तसं शिल्लक ठेवलेलं आहे. आता हे बॅटर आहे आपण मिक्सरला अगदी छान असं फेटून घेणार आहोत. तर बघा इथं अजिबात भांडी आपली कुठलीही जास्तीची पडत नाहीत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं बॅटर आहे ते तयार होतं. आता इथे बॅटर बघा, हे अगदी स्मूथनेच असं बॅटर तयार झालेलं आहे. खूप छान स्मूथ झालेलं आहे, पण तरी सुद्धा ते खूप असं घट्ट आहे. आता लगेचच यामध्ये मी व्हॅनिला इसेन्सचे 3 ते 4 थेंब घालून घेतलेले आहेत. जर नसतील तर सुरुवातीलाच तुम्ही वेलची जर वापरलात ना तरीही चालेल. त्यानंतर 1 टेबलस्पून इथे मी बेकिंग पावडर वापरलेली आहे. म्हणजे आपला पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने वापरला तरीही चालेल. पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे, म्हणजे बेकिंग सोडा वापरलेला आहे. आणि जे उरलेलं सगळं दूध होतं ते पुन्हा एकदा या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आणि आता हे बॅटर पुन्हा एकदा आपण फिरवून घेणार आहोत. आणि बघा अगदी परफेक्ट असं इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तेही पटकन तयार होतं, अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं हे जो बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. अगदी रिबीनसारखं हे बॅटर पडत आहे. याचा अर्थ आपलं हे बॅटर आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. जास्त पातळही नाही किंवा अगदीच घट्टही नाही. तर आता लगेचच आपण ह्याला केक टिनमध्ये काढणार आहोत, कारण आपण ह्यामध्ये आधीच सोडा तेन वापरलेला आहे. त्यामुळे जास्त वेळ आपण हे असंच ठेवणार नाही, तर लगेचच आपल्या ह्या केक टिनमध्ये काढून घेणार आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच हा केक टिन आहे ना तो तयार करून ठेवायचा आहे, म्हणजे लगेचच बॅटर झाल्या झाल्या आपल्याला हा केक टिनमध्ये घालता येईल. महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेला आपण कढई प्रीहीट करायला ठेवतोय त्याच्या आधी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते सर्व व्यवस्थित मोजून साईडला ठेवायचं आणि मगच कढई प्रीहीट करायला ठेवायची. म्हणजे जोपर्यंत कढई प्रीहीट होते तोपर्यंत आपलं हे सगळं बॅटर आहे ते बनून तयार होतं. आता हे बॅटर व्यवस्थित मी सेट करून घेतलं आणि बघा एक 2 ते 3 वेळेला असं आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्यातील हवेची पोकळी आहे ती निघून जाते आणि केक व्यवस्थित बेक होतो, अजिबात तो असा खाली बसत नाही. तर इथे आपली ही कढई जी आहे ना ती 10 मिनिटासाठी मी प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. यातील वरची जी कढई आहे ती मी अलगदपणे अशी काढून घेतलेली आहे आणि लगेचच हा टीन आहे तो आपण व्यवस्थित असा कढईमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि वरती अशा पद्धतीचं झाकण ठेवायचं आहे, जे केक कसा फुगल्यानंतर केक वर येतो आणि त्याला चिकटू नये ह्या हिशोबाने मी अशी ही खोलगट कढई वर ठेवलेली आहे.
आता इथं सुरुवातीची जी 5 मिनिटं आहेत ना, ते गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण गॅसचा फ्लेम आहे तो पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला 40 ते 45 मिनिटं हा केक आहे तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथं मी सुरुवातीची जी 5 मिनिटं आहेत ती गॅस फास्ट ठेवला होता. त्यानंतर एक 40 मिनिटं झाल्यानंतर मी हा केक आहे तो चेक करणार आहे. सारखं अधूनमधून जर तुम्ही कढई काढून पाहिलात तर व्यवस्थित केक बेक होणार नाही. साधारण एक 35 ते 40 मिनिटानंतरच हा केक आपण पाहायचा आहे. तर बघा 40 मिनिटानंतर मी ते याच्यावरती सुरी रोवून बघितली तर अजिबात सुरीला काहीही लागलेलं नाही. पूर्णपणे ती क्लीन आलेली आहे. याचा अर्थ आपला केक आहे ना व्यवस्थित असा बेक झालेला आहे. तुम्हाला अजून याचा कलर जर डार्क हवा असेल तर अजून एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही हा केक छान असा बेक करून घेऊ शकता. पण इथं आपला हा केक छान बेक झालेला आहे. मी बाहेर टीन काढून ठेवलेला आहे. आता हा पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचा आहे आणि मगच आपण हा केक आहे ते डिमोल्ड करणार आहोत. तर एक अर्ध्या तासानंतर छान असा केक गार झालेला आहे आणि बघा आपण बटर पेपर वापरल्यामुळे तो पटकन असा डिमोल्ड होतो. पण जर तुम्ही बटर पेपर वापरला नसाल तर त्याच्या कडा व्यवस्थित सोडवून घ्या आणि मग तो ताटामध्ये असा डब घालायचा म्हणजे तो व्यवस्थित असा डिमोल्ड होतो. आणि बघा हळूवारपणे हा आपण बटर पेपर आहे तो काढून घेणार आहोत. अगदी सहजपणे हा बटर पेपर निघला जातो. तर तुम्ही बघू शकताय रंग किती छान आणि सुरेख असा आलेला आहे केकला आणि अगदी जाळीदार स्पॉन्जी मऊ लुसलुशीत अजिबात कुठेही खाताना घशामध्ये तो दाटत नाही. इतका छान केक तयार होतो आणि कोणाला समजणारही नाही की आपण हा केक आहे तो रव्यापासून बनवलेला आहे. अगदी बेकरीमध्ये मिळतो ना सेम त्याच पद्धतीचा हा केक आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये करू शकतो. तर तुम्ही ते केक बघू शकताय. अगदी मस्त असा झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे आणि आपण ना हा केक चहासोबत खाऊ शकतो. लहान मुलांच्या डब्यासाठी आपण हा केक देऊ शकतो. तितकाच हा केक पौष्टिक सुद्धा आहे. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा तुम्ही ह्या पद्धतीनं केक नक्की करून बघा. कसा झाला होता हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बऱ्याच जणांना वाटतं की रव्यापासून हा असा स्पॉन्जी केक तयार होत नाही किंवा तो मऊ लुसलुशीत होत नाही. खाताना घशामध्ये दाटल्यासारखा होतो. तर अजिबात तसं होत नाही. इथं सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही हा रव्याचा केक नक्की करून बघा. खूप छान होईल याची मला खात्री आहे आणि तुम्ही केकला अगदी जवळून बघू शकताय. खूप छान ह्याला जाळी पडलेली आहे आणि अगदी असा मऊ लुसलुशीत असा केक तयार झालेला आहे. मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील. नक्की करून बघा. आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ जरी आवडला असतील, मी सांगितलेल्या छोट्या-छोट्या टिप्स आवडल्या असतील किंवा सांगण्याची पद्धत आवडली असेल, तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे अशा छान-छान रेसिपीजचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला ते पाहता येईल. तर यातील केक बघा मी तुम्हाला मोडून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत असा झालेला आहे आणि अगदी छान असा रसरशीत सुद्धा झालेला आहे. अजिबात तो कोरडा झालेला नाही. नक्की करून बघा. तर पुन्हा भेटू अशा छानशा एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.